काल एक व्हिडिओ मी आपल्या माध्यमातून पोस्ट केल्यानंतर 50 नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या। काही ठिकाणी माझे पुतळे सुद्धा जाळले गेले। पण मला असं वाटतं हे होत असतं। परंतु आत्ता सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य मी बघितलं आता सकाळीच। वाटतं दिल्लीतून त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जी भूमिका मांडली की जो व्हिडिओ मी प्रसिद्ध केला तो राष्ट्रीय एकात्मतेवर घाला आहे आणि जर असा घाला अंबादास दानवे राष्ट्रीय एकात्मतेवर टाकत असतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सगळ्या तपास यंत्रणा लावाव्यात। आयबी असेल, सीबीआय असेल, जे काय असेल, मी तर म्हणेल रॉ सुद्धा लावायला काही हरकत नाही आणि अशा यंत्रणा, तपास यंत्रणा लावून हा व्हिडिओ याची सत्यता तपासावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। या भूमिकेचं मी स्वागत करतो। खरं तर केंद्राने आणि राज्याने कोणती तरी तपास यंत्रणा लावून या व्हिडिओची चौकशी केली पाहिजे। काल अनेक शिंदे गटाच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, ऐकल्या। कोणी म्हटलं व्हिडिओ मॉर्फ केला, कोणी म्हणतं तटकरेने दिला, कोणी म्हणतं आमचेच घरभेदी आहे। असे 25 वेगवेगळ्या पद्धतीनं या व्हिडिओची भूमिका मांडल्या। परंतु या सगळ्या भूमिकेत सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, यांनी या गोष्टीचा निषेध करून याचा तपास व्हावा अशा प्रकारची भूमिका मांडली। म्हणजे एकमेव योग्य भूमिका सुधीर भाऊंनी मांडलेली आहे। या भूमिकेवर विशेषतः शिंदे गटाच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या जर बघितल्या तर मराठीत त्याला चांगला शब्द आहे आणि हिंदीमध्ये पण आहे। मराठीत बावचळले असं म्हणता येईल आणि हिंदीत बोखलाहट असं म्हणता येईल। या दोन्ही गोष्टी शिंदे गटामध्ये या व्हिडिओमुळे झालेल्या आहे। आम्ही पुन्हा एकदा या व्हिडिओचा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी करतो। तपास जर राज्य सरकारने करायला सुरुवात केली तर या तपासाला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील, हेही मी सांगतो। कोणते कोणते चॅलेंज कोणी दिले या संदर्भात ते सगळे स्वीकारायला माझी तयारी आहे संघटना म्हणून, हे मी आपल्या कानी घालतो। परंतु या व्हिडिओपासून राज्य सरकारने त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पळ न काढता याचा एकदा सोक्षमोक्ष लावावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला करतो। सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली तर ते म्हणतायत की अंबादास दानवे यांना ज्यांनी व्हिडिओ दिला तो खलनायक कोण तो शोधावा, कारण त्यांनी आरोप एका देशभक्त राष्ट्रभक्त व्यक्तीवर केले। मुख्यमंत्र्यांनी सगळ्या तपास यंत्रणा या सगळ्या शोध घेण्यासाठी लावला। एक प्रकारे उपहासात्मक त्यांनी तोडा लावला शिंदे गटाच्या। देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीवर मी कोणाची शंका घ्यायचं काही कारण नाही, कोणाचंच नाही। म्हणजे तटकरे साहेब असतील किंवा ते महेंद्र दळवी असेल, याच्याविषयी शंका घेण्याचं काही कारण नाही। सगळेच देशभक्त आहोत आपण, राष्ट्रभक्त आहोत। परंतु तुम्ही म्हणता तसा मला ज्याने व्हिडिओ दिला त्याचा तपास करावा अशी मागणी तटकरे साहेबांनी केली, कारण त्यांच्यावर आरोप झाला की त्यांनी दिला म्हणून त्यांनी ती तशी मागणी केली असावी। पण मी सांगितलं माझा आणि त्यांचा मागच्या आत्तामध्ये कुठेतरी लग्न कार्यात 1-2दा फक्त भेट झाली, परंतु अशी चर्चा वगैरे दीड वर्षापूर्वी कबड्डीच्या निमित्तानं माझी आणि त्यांची भेट होत असते। कबड्डी संघटनेचे ते प्रमुख आहेत, मीही त्या संघटनेत आहे आणि म्हणून भेटगाठ होत असते। परंतु राजकीय तटकरे साहेबांशी माझं कधीच कोणत्या विषयावर चर्चा झाली नाही, हे सत्य आहे। म्हणून तटकरे साहेबांनी देशभक्तीचं प्रमाणपत्र, राष्ट्रभक्तीचं प्रमाणपत्र महेंद्र दळवींना दिलेलं आहे। आता ते या शब्दाविषयी तर मी काही शंका नाही व्यक्त करणार, परंतु
त्यांनी उपहास उपरोध का खऱ्या अर्थानं भूमिका व्यक्त केली हे मला माहिती नाही, पण तो भूमिका योग्य व्यक्त केली असंच मी म्हणेल. काल तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड केला, त्याचा पार्ट 2 पाहायला मिळणार आहे का? कारण तुम्ही म्हणालात की अजूनही काही वेळा डेटा तुमच्याकडे आहे. राज्य सरकारने याच्यावर तयारी तपासाची करावी, तर पार्ट 2 ला मजा येईल. खरं सांगायचं तर राज्य सरकारची तर आता नाव आले, समजा माणूस दिसला आणि सरकारच त्याची चौकशी करणार नसेल तर काय करायचं? आता दळवी तर दिसत आहेत, हे तर मी म्हटलोच नव्हतो, दळवींनीच सांगितलं मी आहे म्हणून, माझं खोटं केलं म्हणून. मग आता दळवी तर दिसत आहे ना, दळवीलाच विचारा ना समोरचा कोण आहे. नाही तर मी तर सांगेल, पण मला याच्यात राज्य सरकारने किमान 1 इंच भर का होत नाही याचा तपास सुरू करावा, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं आहे की जी समोरची व्यक्ती आहे लाल टी शर्ट मधली, तिला सरकार फेवर करेल, तरी तिचं नाव समोर आलं तरी तुझ्या काही कारवाई करणार? माझं म्हणणं असं आहे की महेंद्र दळवींना चौकशी करा, तुम्ही तेच सांगतील ना, तेच सांगतील. पण सरकारची इच्छा आहे का की मुद्दाम भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं यांना बदनाम होऊ देते? हा जो गट आहे आमच्यातून फुटून गेला, याच्या पक्षाच्या लोकांना मुद्दाम बदनाम होऊ देते. मागच्या काळात नोटा कोणाकोणाच्या आलेल्या आहे, पकडल्या कोणाकोणाच्या आहे? संजय शिरसाटांच्या, महेंद्र दळवी, अर्जुन खोतकर पकडल्या धुळ्याच्या गेस्ट हाऊसला. कोणाचं काय झालं? कोणाचं काय झालं याच्यात? त्या शहाजी बापू पाटलाच्या विधानसभेच्या इलेक्शनला एक सुमोमध्ये पुण्या रोडला गाडी पकडली गेली होती, मला वाटतं चांगले 10-15 कोटी रुपये होते. काय केलं निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने? कोणाला अटक केली? ड्रायव्हर सुद्धा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुटला होता. 15-15 कोटी रुपये कॅश निवडणुकीत घेऊन जातात. धुळ्याच्या गेस्ट हाऊसला कोट्यवधी रुपये सापडतात. संजय शिरसाटांच्या घरामध्ये नोटाच्या मोठ्या बॅग दिसतात. आणि कालच्या महेंद्र दळवींच्या सगळ्या मोठ्या पद्धतीनं जर नोटाची ढीग जर त्यांना सगळं दिसत असेल तर राज्य सरकार शिंदे गटाला मुद्दाम बदनाम होऊ देतं. पण भारतीय जनता पार्टी, परंतु याच्यातून भारतीय जनता पार्टी जी पार्टी ऑफ डिफरन्स म्हणते, साधन सुचेतेचा स्वीकार करणारी पार्टी म्हटली जाते, हिच्या सहकार मिळतं म्हणजे त्या पार्टीचा याच्यात सहभाग आहे किंवा सपोर्ट आहे असं त्याचं स्पष्ट होतं. आणि म्हणून लाल शर्ट घातलेला माणूस कोण आहे, पण जो समोर आहे तो दिसतोय ना धडधाकट, त्याला विचारलं तर तो बरोबर सांगेल, नाही तर मला विचारायला यावं ना पोलिसांनी, मी सांगतो ना. उदय सामंत यांनी एक मोठं स्टेटमेंट केलं. त्यांनी म्हटलंय की अंबादास दानवे हे सुद्धा आमच्यासोबत येण्यासाठी तयार होते. अनेकदा त्यांनी एकनाथ शिंदेची वेळ मागितलेली होती आणि आमच्या निष्ठेची तुलना त्यांनी करू नये. उदय सामंत यांनी तुमच्याबद्दल कसली निष्ठा? उदय सामंत काय मला निष्ठा सांगणार? शरद पवारांच्या पक्षात होते, शिवसेनेत आले आमच्याकडे, आमच्यासोबत एकनाथ शिंदेकडे गेले, ते काय मला निष्ठा सांगणार? मी 1996 पासून आजपर्यंत शिवसेनेतच आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची. त्यामुळं उदय सामंतांनी निष्ठेच्या गोष्टी मला सांगाव्या नाही. आणि शिंदेंना भेटणं काय पाप आहे का? एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असताना आणि मी विरोधी पक्षनेता असताना त्यांना भेटणं काय पाप आहे का? याचं उत्तर मला उदय सामंतांनी द्यावं. आणि मी काही लपून छपून नाही कोणाला हुडी घालून भेटायला गेलो. भेटलो असेल तर डायरेक्ट विधान भवनात त्यांच्या दालनात जाऊन भेटलो असेल. त्याला काय मी लपून ठेवलेलं नाही या गोष्टी. सध्या कोणत्याही चौकशीची राज्य सरकारकडून काही भूमिका मांडण्यात आलेली नाहीये. का राज्य सरकार काही भूमिका? राज्य सरकारला याच्यात भूमिका मांडावी लागेल. हे आता फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच याच्यावर रिॲक्शन द्यायचे बाकी आहे. बाकी सगळ्यांनी याच्यावर भूमिका मांडलेली आहे. आणि एकंदर जर राज्य सरकारला याची तयारी नसेल तर राज्य सरकार मग नाकाने कांदे राज्य सरकारने सोलू नये ही सुद्धा भूमिका आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल. हे पहा, आम्ही तर या सगळ्या बाबतीत ज्या भूमिका व्यक्त केल्या आहे, हा भ्रष्टाचार मिटला पाहिजे. नोटा जर कोणाच्या मालकीच्या असेल तर त्यांनी सांगावं घ्या माझ्या होत्या. समजा माझ्याकडे पैसे असणं काही पाप नाही आहे. जर
नीट कमावलेले असेल मी प्रामाणिकपणे, तर ते पैसे असणे काही पाप नाहीये. पण याचाच अर्थ हे पापाचे जनतेच्या लुटीचा पैसा आहे म्हणून हे याच्यापासून पळ काढतायत. आणि सर्रास हा धंदा यांनी खोक्यांचा नोटांचा मांडलेला या महाराष्ट्रात, हे याच्यातून समोर आलेलं आहे. सर, विधिमंडळामध्ये आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झालेला आहे. आता काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट देखील घेतलेली, पण याच्यामध्ये ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांनी पुढील जागेमध्ये व्यवस्था द्यावी असं त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं हा फार मोठा जागेचा मुद्दा नाही. त्याच्यात पक्षाला जागा अलॉट केली जाते आणि पक्षाने मग कोणाला कुठं बसायचं ठरवलं जातं. शिवसेना तसा पाहायला गेलं तर सत्ताधारी पक्षानंतर सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तेव्हा निश्चित शिवसेनेला त्याच्यात महत्वाची जागा मिळेल आणि मिळाली पाहिजे. सर, राज्य निवडणूक आयोगाने अजून 5 दिवस वाढवून दिले आहेत अंतिम यादी जाहीर करण्याची. मात्र हे 5 दिवस पुरेसे असतील तुमच्यासाठी आणि नेमकं तुम्ही काय पाहिलेल्या 5 दिवसांनी? खरं तर हे वेळ आता त्यांना पाहिजे. राज्य निवडणूक आयोगाला जे जे लोक आहे, ज्यांचा मतदार यादीवर ऑब्जेक्शन आहे, ते सगळे आता सादर करून झालेले, त्याचा निकाल, त्याची तपासणी होण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने याच्यात थातूरमातूरपणा करून, राज्य निवडणूक आयोगाने याच्यामध्ये थातूरमातूरपणा करू नये. काही ठिकाणी अशा पद्धतीनं तक्रारी बेदखल केल्या जातात. कारण ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या अतिशय पुराव्यानिशी कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचा असेल, मी म्हणत नाही आमचाच असेल, सगळ्या पक्षाचे, याच्यात भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा कित्येक लोकांच्या काही तक्रारी आहे, शिंदे गटाच्या सुद्धा काही लोकांच्या तक्रारी आमच्या आहे. या सगळ्या तक्रारी अतिशय बेसिक तक्रारी आहे. दुबार मतदार तर हा स्वतंत्र भाग आहे, परंतु जे वॉर्ड्स आहे या वॉर्डातले लोक दुसऱ्या वॉर्डात टाकणं किंवा दुसऱ्या वॉर्डातले लोक या वॉर्डात घेणं, असे सर्रास बरंच छोटे नाही, 100-50 मतदार नाही, 5,000, 7,000, 8,000 असे मतदार घेण्याचे प्रकार घडलेले आहे. काही याच्यातले आढळलेले ते राजकीय हेतूनं सुद्धा केलेले आढळतात. अशा तक्रारी आमच्याकडे आहेत की ह्या भागातला मतदार आपल्याला होणार नाही म्हणून याला तिकडे टाका. आणि याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी. निवडणूक आयोग विशेषतः तिथले म्युनिसिपालिटीचे म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त राजकीय दबावाखाली काही ठिकाणी असं काम करतात. निवडणूक आयोगाने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काल सेनाभवनामध्ये एक महत्वाची बैठक पार पडली, त्यामध्ये शिंदेचा उल्लेख कढीपत्त्यासारखा किंवा त्यांचा वापर कढीपत्त्याची फोडणी देतात त्या पद्धतीनं करण्यात आला असं स्वतः उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांच्यामुळे प्रत्येक मतदाराला मिळणाऱ्या पैशांचा आकडा सुद्धा वाढलाय असंही त्यांनी म्हटलं. काय बोलले उद्धवजी? चूक. सुरुवातीला शिंदेना फोडून मुख्यमंत्री केलं, आता उपमुख्यमंत्री केलं, परंतु कोणतेही अधिकार, कोणताही मान, कोणताही पान या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणूनच त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकावा लागला. दिल्लीला अमित शहा साहेबांकडे गेल्यावरही त्यांना न्याय मिळालेला नाही. आणि म्हणून याचाच अर्थ असा की भारतीय जनता पार्टीनं गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारची भूमिका आहे. कढीपत्ता आपण जो टाकत असतो चवीसाठी टाकत असतो, कढीमध्ये किंवा अन्य कशामध्ये जेवणाच्या पदार्थात, पण जेवताना तो कढीपत्ता कोणी खात नसतो, तो बाजूला काढला जातो. तशाच पद्धतीनं आता भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झालेली आहे, स्वतःला त्यांनी मजबूती प्राप्त करून घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता शिंदे त्यांना जड झाले म्हणून कढीपत्त्यासारखं त्यांना बाजूला केलं. ही भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली. हे आधीपासून उद्धवजी मानत होते की भारतीय जनता पार्टी कोणाचीच झाली नाही तर तुमची काय होणार, अडवाणींची त्यांची नाही झाली, अडवाणी सारख्यांना, मुरली मनोहर जोशी सारख्यांना भारतीय जनता पार्टीने घरी बसवलं तर यांचं काय होणार आहे भारतीय जनता पार्टी. अडवाणी मुरली मनोहर जोशींना 75 वर्षाची अट लावली गेली, आता मोदी 75च्या पुढे गेले तर त्यांना ती अट लागू नये. याचाच अर्थ काय? म्हणजे जे स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांचे नाही झाले ते दुसऱ्यांचे काय होणार, हा त्याच्यातली भूमिका उद्धवजींनी मांडलेली. आणखी एक मुद्दा म्हणजे आता बिबट्यांसाठी सरकारने एक वेगळी मोहीम सुरू केलेली आहे. तब्बल 1 कोटी रुपयाच्या बकऱ्या आणि शेळ्या या ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे त्या हिरवळ प्रदेशामध्ये किंवा त्या भागामध्ये सोडण्याचा विचार करत आहे. पुन्हा एकदा बिबट्यांचं संकट गडद होत आहे. बिबट्यांचं संकट गडद होतंय. कित्येक ठिकाणी रात्री
आता रब्बीचं पीक सुरू झालेलं आहे. शेतामध्ये राहणारे लोक किंवा शेतात पाणी भरण्यासाठी जाणारे लोक यांना बिबट्यांच्या हल्ल्याला सामोरं जावं लागतं. वीज रात्रीच उपलब्ध आहे, दिवसा वीज कुठेही शेतीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत की कित्येक शेतकऱ्यांनी मागणी केली की वीज दिवसा द्या, पण सरकार ते देऊ शकत नाही, बिबट्यांना थांबवू शकत नाही. आणि म्हणून हे बिबटे नागरी वसाहतीत येत आहेत, शेतात घुसत आहेत, कुत्र्यांना उचलत आहेत, छोट्या छोट्या बाळांना उचलत आहेत. याच्याविषयी खरं तर नुसत्या बकऱ्या आणि हे आणून चालणार नाही. याच्याविषयी कित्येक ठिकाणी बिबट्यांना पकडण्याची यंत्रणा सुद्धा नाही. त्याला रॅपिड रेस्क्यू युनिट आवश्यकता असते फॉरेस्टची. हे अतिशय कमी प्रमाणात आपल्याकडे आहे. फॉरेस्टचे अधिकारी सुद्धा अतिशय कमी प्रमाणात आहे. टेक्निकली ते साऊंड नाहीये. आणि एक रेस्क्यू युनिट, रॅपिड रेस्क्यू युनिट असतं, याची संख्या माझ्या माहितीप्रमाणे अतिशय कमी आहे. महाराष्ट्रात 4-5च असतील. ते सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी रॅपिड रेस्क्यू युनिट असले पाहिजे. वारंवार मी विधिमंडळात या मागणी त्या सुधीर भाऊ असताना केली, काही ठिकाणी त्यांनी मंजूर केलेली आहे. आताची स्थिती मला माहिती नाही, पण तो हे रेस्क्यू युनिट जिल्हा स्तरावर सगळ्या ठिकाणी स्थापन करण्याची आवश्यकता आहे. आणि ही कारवाई थातूर मातूर आहे तशी. उद्या बकऱ्याने आवडल्या शेळ्याला, याला बिबट्याला आणखी काही दुसरं आणून देणार का? त्याच्यामुळे मला असं वाटतं ही थातूर मातूर कारवाई. त्र्यंबकेश्वर कृतीमध्ये स्वतः पालकांनीच बाळाची तस्करी केल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. हे पहा, मला असं वाटतं आदिवासी भागात झालं असेल असं. हे पहा, मागच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल नसेल मला माहिती नाही, पण एक 6 वर्षाची मुलगी बेशुद्ध अवस्थेत त्या आदिवासी कुटुंबाच्या दारात आणून टाकली होती. ती त्यांचीच मुलगी होती. ती वयाच्या 3ऱ्या वर्षापासून कामाला एका जणाकडे गेली होती. एका जणाच्या जनावराचं शेण जमा करणं, हे करणं, पारनेरला गेली होती ती मुलगी. आणि ती तिथं आजारी पडली. तिच्यावर औषधोपचार नाही झालं तर अक्षरशः मृतावस्थेत तिथं आणून ठेवली होती. आता ते बघितल्यानंतर त्या आदिवासी कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न केले. परंतु तिथले जे काही अभ्यासक आहे, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आता उगाच याच्यातून कॉन्ट्रोवर्सी नको व्हायला, परंतु या सगळ्या पद्धतीनं मानवी तस्करीच्या प्रकाराला आर्थिक स्थिती जबाबदार आहे. पण फार मोठी रक्कम पण लागत नाही. कोणी 2,000, कोणी 3,000, कोणी 4,000, कोणी 5,000. तसंच ती मुलगी 3 का 4,000 दिली होती. मला वाटतं हेही तसंच झालं असण्याची शक्यता आहे. याच्याविषयी कडक कायदे जरी असले तरी आदिवासी समाजामध्ये एक त्यांचं जे काही गरिबी आहे ही मिटवण्यासाठी सरकारच्या योजना भरपूर आहे, परंतु त्या आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाही. म्हणून त्या पोहोचल्या तर या गोष्टी थांबतील. सर, मगाशी जसं मी विचारलं, विधिमंडळामध्ये ठाकरे गटाचा आणि काँग्रेसमध्ये आर्थिक व्यवस्थेवरचा वाद झालेला आहे. यामध्ये आता दोन्ही पक्षाकडनं अध्यक्षांची भेट घेण्यात आलेली आहे. आणि आता ठाकरे गटाचे 14 पैकी 12 आमदार पुढे बसले जातील आणि काँग्रेसचे 4 ऐवजी 6 आमदार पुढे बसले जातील. मात्र आमची संख्याबळ जास्त असल्याचं काँग्रेसने त्या जागेवरती दावा केलेला आहे. काँग्रेसची संख्या 16 आहे, शिवसेनेची संख्या 20 आहे. तर संख्या कुठे जास्त आहे? ज्येष्ठांची जागा जास्त असल्याचं त्यांनी दावा केला आहे. ज्येष्ठ हे असतात, परंतु शेवटी विधिमंडळाची रचना बैठकीची ही पक्षनिहाय केली जाते सगळ्यात आधी. आणि मग पक्षाने आपली ज्येष्ठतानुसार ते सीट अलॉट केलं पाहिजे. विधिमंडळात काय केलं जातं, चला यांचे 20 हे 20, यांचे 16 इकडे 16, यांचे 10 यांचे 10. मग त्या 10च्या फ्रंट 3 देतील, मागे 3 देतील, या 16च्या 4 फ्रंट देतील, या 20च्या 5 फ्रंट देतील. मला असं वाटतं ज्येष्ठता वगैरे आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण दिलेल्या सीटवर आपल्या पक्षाने अलॉट करायची असते. विधिमंडळ संख्येनुसार त्या पक्षाला सीट अलॉट करतं, समोरची सीट देतच, परंतु मग त्या पक्षाने ठरवायचं असतं की आपल्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला समोर बसवायचं. सर, पहले संजय सिरसाट और अब उसके बाद महेंद्र दंगी, कल आपने एक करके 3 वीडियो ट्वीट किया और उसी की चर्चा पूरे दिन शीतकालीन सत्र के दौरान रही. क्या कुछ कहेंगे सर उस वीडियो को लेकर? आरोप प्रत्यारोप का दौर शुरू है. ये तो होना ही था और ये हुआ है और होगा भी.
लेकिन इसका बेसिक जवाब अभी तक नहीं मिला है। इसका बेसिक जवाब मिलना चाहिए। ये कोई इंटरटेनमेंट का वीडियो नहीं है, ये व्यवस्था का वीडियो है। इस व्यवस्था के बारे में राज्य सरकार ने कोई भूमिका लेने की आवश्यकता है। ठीक है, मैंने जो वीडियो भेजा है आपके माध्यम से पूरी जनता तक पहुंचा है। मेरी भूमिका ये है कि किसानों को रुपया जल्दी मिलता नहीं और इस पावर में रहे पार्टियों के लोगों को करोड़ों रुपए कहां से मिलते, ये मेरा सवाल था। और उसमें शिंदे गुट के ये विधायक है, ये सामने भी आया है। मेरी अपेक्षा ये थी कि देवेंद्र जी फडणवीस एक संवेदनशील मुख्यमंत्री है। ठीक है, उनके प्रामाणिकता के बारे में मैं कुछ नहीं कह सकता, उनको मैं बाकी आरोप ही नहीं लगाऊंगा, लेकिन उनके जैसे मुख्यमंत्री ने इसमें कार्रवाई करने की आवश्यकता है, क्योंकि वो होम मिनिस्टर भी है, राज्य के चीफ मिनिस्टर भी है। ये दोनों नाते से उन्होंने इस विषय पे कार्रवाई, मैं समझता हूं कार्रवाई मत करो, इंक्वायरी तो करो, क्या सत्यता है वो सामने तो आने दो, ये मेरी भूमिका है। और मैं समझता हूं ये भूमिका अगर भारतीय जनता पार्टी या देवेंद्र जी नहीं मान रहे तो इसका मतलब भारतीय जनता पार्टी, जो पार्टी वो डिफरेंस कहा जाता है, साधन सूचिता की बात करती है, ये पार्टी ऑफ डिफरेंसेस नहीं है। ये पार्टी भी करप्टेड लोगों को साथ देने वाली है, ये भी पार्टी ऐसे ही कमीशन लेने वाले लोगों को साथ देने वाली है, ऐसा हम समझेंगे। शिंदे के विधायक देवेंद्र फडणवीस के दामन पर दाग लगा रहे हैं क्या? पहले से बिल्कुल लगा रहे हैं। शिंदे के, मैं क्या समझ रहा हूं, शिंदे के विधायक किसके ताकत पे ये काम करते हैं? वो सत्ता में है, भारतीय जनता पार्टी के साथ है, इसी आधार पे वो ये सब काम कर रहे हैं। तो इसका मतलब शिंदे गुट को जो भुगतना पड़ रहा है, जिसमें जो प्रतिमा उनकी मलिन हो रही है, उसमें भारतीय जनता पार्टी होगी कि भारतीय जनता पार्टी के साथ से जो कर रहे थे, इसका मतलब भारतीय जनता पार्टी ऐसे लोगों को सपोर्ट कर रही है, हमारी भूमिका है। इसका परिणाम तो भारतीय जनता पार्टी को ही भुगतना पड़ेगा। उद्धव जी ने एकनाथ शिंदे के लिए कहा कि उनकी जो व्यवस्था है, वो स्थिति है, वो कड़ी पत्ते की तरह है, कब निकाल के फेंक दिया जाए कुछ कहा नहीं जा सकता। वो तो जहां लगते वही यूटिलाइज हो रहे हैं ना, अभी जहां जरूरत है वही यूटिलाइज हो रही है। कड़ी पत्ता कैसा रहता है कि सिर्फ टेस्ट के लिए डाला जाता है, खाया नहीं जाता। टेस्ट उसकी ले ली, बाजू को निकाल के रख देते हैं, बाकी खाते तो नहीं है कड़ी पत्ते को। उसी प्रकार शिंदे गुट का हो गया है, उनका यूटिलाइज भारतीय जनता पार्टी ने कर लिया है। उनके बलबूते पे सीएम बन गई भारतीय जनता पार्टी, उनके बलबूते पे उन्होंने 105 से 135 सीट ले लिए, अजीत दादा को साथ में ले लिए। और मैं समझता हूं आने वाले समय में शिंदे गुट ने कुछ इधर उधर जाने का ट्राई किया तो भारतीय जनता पार्टी को कोई फर्क नहीं पड़ेगा। इसका मतलब उनका यूज होगा, यूज एंड थ्रो। इस प्रकार की बात कड़ी पत्ता के माध्यम से उद्धव जी ने आपके सामने रखी है। कल मीटिंग हुई, कल देर रात एक मीटिंग हुई, उसमें मुख्यमंत्री थे, एकनाथ शिंदे थे, रविंद्र चौहान थे। एक इस कंक्लूजन पे आया गया कि आपके पार्टी के कार्यकर्ता यानी कि शिवसेना के कार्यकर्ता बीजेपी में नहीं आएंगे, बीजेपी के कार्यकर्ता शिवसेना में नहीं आएंगे, और महायुति एकजुट होकर जो है वो महानगर पालिका के चुनाव लड़ेगी। जो दूरियां बनती हुई नजर आ रही थी, कहीं ना कहीं आप समझ रहे हैं कि इससे बात बनेगी अब? ये सब मीटिंग तो पहले भी हुई थी ना, उसके बाद में कितने लोगों ने प्रवेश किया याद है? को भारतीय जनता पार्टी ऑफिस में मंगलवार के दिन प्रवेश होता है, कौन से पार्टी के लोग आते हैं? इनके आ रहे हैं ना, अजीत दादा गुट के आ रहे हैं, इनके आ रहे हैं। पूरे महाराष्ट्र की लिस्ट बताए तो सब में ज्यादा पार्टी में भारतीय जनता पार्टी ने इनके लोग लिए हैं, जो अजीत दादा गुट के थे, जो शिंदे गुट के थे, उनको ही लिया। और अभी ये काम नीचे के लेवल पे चालू है। मैंने तो 2-3 जगह तो इन्होंने नगर पालिका में अध्यक्ष पद के उम्मीदवार भारतीय जनता पार्टी ने ले लिए शिंदे गुट के, कुछ के संगठन के जिला स्तरीय काम करने वाले लोगों को भी ले लिया। ये तो मेरे पास लिस्टिंग है इसकी। कल के कार्यक्रम में हमने देखा कि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस की तारीफ करते नजर आए कि हम दोनों दोस्त हैं, हमेशा दोस्त रहेंगे, दोस्ती पक्की रही, इस तरह की मजा कर रहे हैं। दोनों अगर महापालिका में साथ होने की बात करें तो ऐसा क्या बैकग्राउंड में हुआ है कि दोनों साथ रहना चाहते हैं? देखो, जनता के सामने तो ये बताना पड़ेगा ना, शिंदे गुट को भारतीय जनता पार्टी के साथ रहने के सिवा कोई चारा उनके पास नहीं है, क्योंकि उनके विधायक देखिए ना आप कैसे कैसे फंसे। इसके पास इतने करोड़ के नोटा पड़े, इसके पास इसके करोड़ के बैग है, इसके गेस्ट हाउस में इतने पकड़े, इसके गाड़ी में इतने निकले।
इनके हर लोगों पे भ्रष्टाचार का आरोप है। अब इनको बचाना है तो इनको सत्ता में रहना पड़ेगा, ये क्या करेंगे? इसलिए इनको रहना ही पड़ेगा, दोस्त बोलना ही पड़ेगा। फिर दोस्त बोलना है तो तुम्हारे मिनिस्टर मीटिंग से क्यों गए थे? दोस्त है तो अमित शाह जी के पास तुमने दिल्ली में जाके क्या कंप्लेंट की है? दोस्त तो ऐसे थोड़े होती है, फिर दोस्त तो पहले बात कर लेना था देवेंद्र जी से उन्होंने। इसलिए ये सब मैं समझता हूं, अभी जो दूरियां बनी है, नेता एक आने से कुछ नहीं होगा। कार्यकर्ताओं के मन में जो दूरियां निर्माण हुई वो कोई पार्टी नहीं मिटा सकती, कोई भी पार्टी नहीं मिटा सकती। तो ठाकरे बंधु का साथ आने की एक वजह है कि एकनाथ शिंदे और फडणवीस के करीब जाना चाहते हैं। वो देखो एक साथ ही काम कर ही रहे ना, वो क्या आज काम कर रहे, क्या जून 2022 से काम कर रहे साथ में वो। तो मैं समझता हूँ ठाकरे बंधू एक जगह आने से वो एक जगह आ रहे ऐसा बोलना गलत होगा, वो तो पहले से ही एक है ना। सर एक शेवटचा प्रश्न, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये होता, तुम्ही सरकारला अक्षरशः हलवून सोडलं आणि आता त्याला अनुसरून एक उपप्रश्न आहे की तुम्ही विरोधी पक्षनेते असताना सरकारची वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला होता, नवे काढलेच होते आणि आता मात्र विधानसभेत पण आणि विधान परिषदेत सुद्धा विरोधी पक्ष नेताच नाही आहे आणि तुम्ही सुद्धा विधिमंडळात नाही आहात. कसं बघता या सगळ्या हिवाळी अधिवेशनात? हे बाई ही प्रक्रिया आहे, तेव्हा मी असणं आणि नसणं फार महत्वाचा विषय नाही, परंतु जनतेचे प्रश्न सगळे लोक काही ना काही पद्धतीनं मांडतात. सरकार त्याला रिस्पॉन्स जसा पाहिजे तसा देत नाही. सरकारला विरोधी पक्षच नको आहे. खरं तर आपल्याकडे असं एक अभंग आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, आपण असं म्हणतो. खरं तर टीका टिप्पणी करणारे आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला असले पाहिजे, म्हणजे आपल्यातले दोष याच्यातून मिटवता येतात, संपवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. परंतु आत्ताच्या घडीला सत्ताधारी पक्षाची भारतीय जनता पार्टीने एक कल्चर केंद्रापासून तर आतापर्यंत राज्यापर्यंत गावापर्यंत पोहोचवलेली की आपल्याला विरोधी पक्षच नको. खरं तर ही भूमिका चुकीची आहे. विरोधी पक्षाच्या मधून विरोधी पक्ष सरकारला आरसा दाखवत असतो. निश्चित या आरशाच्या माध्यमातून सरकारकडून 10 नाही 2 तर काम होऊ शकतात, 2 नाही 1 तर काम होऊ शकतं जनतेचं. परंतु आत्ताच्या घडीला राज्याच्या सरकारची ही मानसिकता नाही, कारण वरती दिल्लीत तसं आहे तसंच इथं झालेलं आहे. यांना विरोधी पक्षच नको. आता पुतीन आले, राहुल गांधींची खरं तर त्यांची भेट होऊ द्यायला पाहिजे होती. ही आत्तापर्यंतचा प्रोटोकॉल आहे की कोणत्याही विदेशातील कोणी राष्ट्राचे प्रमुख आले तर विरोधी पक्ष नेत्याची ते भेट घेत असतात. विरोधी पक्ष नेता काही बाहेरच्या देशाच्या अध्यक्षाकडे काय मोदींची तक्रार करत नसतो. त्यालाही तेवढं शेवटी आपलं राज्य आपला देश सगळ्यात महत्वाचा असतो. बाकी आपण आपले एकमेकात वादविवाद करू शकतो, बाहेरचे लोक आल्यावर थोडी करतात. परंतु तिथं सुद्धा तसंच झालं. राज्यात सुद्धा बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह, राज्यात सुद्धा तसंच आहे. विरोधी पक्ष नेत्याविना खरं तर विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे. सर, भूषण गवई जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते ज्यांनी बूट फेकला होता त्यांच्यावर, त्या माणसावर त्या वकिलावरती सुद्धा जे आहे ते बूट फेकून त्यांना मारहाण करण्यात आली. कसं बघता की कोर्टामध्ये किंवा न्याय प्रक्रियेमध्ये असले प्रकार घडत आहेत? हे बघ, भूषण गवई साहेब हे देशाचे सरन्यायाधीश होते. मला सांगा, सरन्यायाधीश असो, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, हे आपल्या देशाच्या व्यवस्था आहे. न्यायपालिका, कार्यपालिका हे आपल्या देशाच्या व्यवस्था आहे. आणि भर कोर्टामध्ये सरन्यायाधीशावर बूट फेकल्यानंतर कोण रिॲक्ट झालं? समजा मी एक साधा आरोप केला तर पुतळे जाळले गेले माझे, त्याला ओके, नो प्रॉब्लेम, काही त्याचं मला दुःख नाही, हे झालं पाहिजे होऊ द्या. पण भूषण गवई सारख्या व्यक्तीवर जो एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक व्यक्ती देशाचा सरन्यायाधीश होतो आणि त्याच्यावर हे पुरातनवादी मतवादी हे लोक बूट फेकतात. पंतप्रधानांनी निषेध केला? राष्ट्रपतींनी केला? नाही केला ना. कारण या विचारसरणीचेच लोक अशा पद्धतीनं बूट फेकण्याचा प्रकार करतात. मला असं वाटतं कोणी त्या वकिलाला मारला असेल तर मोठी गोष्ट नाहीये. खरं तर अशा व्यक्तीला फासावर न्यायला पाहिजे होतं आतापर्यंत केंद्राने.
पण कोणत्याही गोष्टी केंद्राने केलेल्या नाही. त्यामुळे त्यांना मारणं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली असं मी मानत नाही. अशा लोकांना मारून काही होत नाही असं मला तरी वाटतं. सर, राहुल गांधी को लेकर जुड़ा एक प्रश्न है. राहुल गांधी ने कल पार्लियामेंट में रीडेबल मशीन जो है वोटिंग लिस्ट को लेकर वो सभी राजनीतिक पार्टियों को दिया जाए और ईवीएम एसएस जो है वो हमें दिया जाए, इस तरह की मांग की है. किस तरह से देखते हैं? मैं समझता हूँ सही मांग है. मैंने कल भी ये बात रखी थी. 10-10 साल हुए, कुछ लोग एक्सपायर्ड हुए, उनका भी नाम वोटिंग लिस्ट में है. कुछ लोग कहाँ रहते उसका आता पता नहीं, वो भी वोटिंग लिस्ट में है. कुछ लोग के 10-10 जगह नाम है, वो भी वोटिंग लिस्ट में है. इस प्रकार का अगर प्रोवाइड मशीन हर पॉलिटिकल पार्टी को इलेक्शन कमीशन ने किया तो मैं समझता हूं अपडेट वोटिंग लिस्ट सामने आएगी. लोग भी ईमानदारी से वोटिंग को आएंगे. कोई हिम्मत नहीं करेगा वोटिंग में कोई गलतियां करे या गफलत करे. और राहुल जी ने जो बात रखी है चुनाव सुधार के बारे में, वो सही बात रखी. मैं बोल रहा अच्छी चर्चा पार्लियामेंट में चालू है. इसके माध्यम से सिर्फ ये चर्चा तक सीमित नहीं रहना चाहिए. इसमें के अच्छे जो मुद्दे हैं इलेक्शन कमीशन ने एक्सेप्ट करने की आवश्यकता है. सर, राहुल गांधी ने ये भी आरोप लगाया है भाजपा पर कि भाजपा चुनाव आयोग का उपयोग करके लोकतंत्र को जो है खतरे में डाल रही है. सही है. मेरे पास कल एक वीडियो था. वो जो इलेक्शन कमिश्नर जो है ज्ञानेश कुमार, वो अमित शाह जी के पैर पड़ रहे हैं. ऐसा एक वीडियो मेरे सामने है. मैं समझता हूँ इलेक्शन कमीशन हम इंडिपेंडेंट यंत्रणा कहते हैं और इस देश का इलेक्शन कमिश्नर अमित शाह जी के पैर पड़ता है. इसका मतलब क्या समझना जनता ने? इसका मतलब तुमने अपने नजदीक के जो कुछ मराठी में उसको बगल बच्चे कहते हैं, ऐसे लोग बिठा दिए. उनसे क्या अपेक्षा रखेंगे तुम? सर, इंडिगो क्राइसिस में जहां एक तरफ जनता आज भी परेशान है, वहीं दूसरी तरफ जो मुख्य आरोपी है लुथरा बंधु, वो इंडिगो की फ्लाइट से ही जो है वो विदेश रवाना हो जाता है. सरकार के हाथ अभी खाली है. दो इश्यू आपने रखे हैं, अलग अलग है. लुथरा का गोवा से कनेक्ट है और इंडिगो पूरे देश से कनेक्ट है. एक फ्लाइट जो है इंडिगो की ही फ्लाइट उनको सर्विस दे रही है. अभी जो जारी होंगे उससे गए होंगे. उनको रोकने की जरूरत थी. सरकार क्या कर रही थी? वहां की स्टेट गवर्नमेंट भी उन्होंने तुरंत इस प्रकार का इंटीमेशन सेंट्रल गवर्नमेंट को हर एयरपोर्ट के पे देने की जरूरत थी. वो वहां की पुलिस ने नहीं दी है. एक स्वतंत्र बात है. और इंडिगो का जो क्राइसिस चालू, इससे तो देश में क्या हुआ मालूम है? कल अच्छा सब उन्होंने रखा कि हम बात करते राम मंदिर की, हम बात करते वंदे मातरम की, लेकिन देश में अभी हमको बाय रोड घूमना पड़ रहा है, रेलवे से जाना पड़ रहा है. ठीक है, बाय रोड घूमना या रेलवे से घूमना ये कुछ गलत है नहीं, लेकिन टाइम की बचत होती है, वो नहीं हो रही है. और सरकार सिंपल ट्रांसपोर्टेशन की व्यवस्था नहीं कर रही. और ये सरकार पूरे देश का विश्व गुरु बनने का हम सपना देख रहे हैं. ये मैं समझता हूँ ये पूरा मजाक इस व्यवस्था से बन गया है. थँक्यू. खूप वेळ घेताय तुम्ही. खूप विषय वेगवेगळे. एक विषय राहिला सर. एक विषय राहिला. कोणता? फोटो डिलीट. चॉपरवाला. सर, तुम्ही आज जाणार आहात? हो, मी जाणार आहे आज. मी आता नाही का, मी आता 12ला किंवा 13ला येईल. 13ला हो, सेना भवनला. तुमची विधिमंडळात तुमची कमी लेकिन हा मैटर अच्छा होते चर्चा आपकी आम्ही गेलो नाही. अच्छा. हे माझ्याकडे आहे ना अशी माहिती खूप जमा होत असते आणि माझ्याकडे यंत्रणा होती तशी.